नमस्कार. चला तर आज आपण हे पाहणार आहोत मोरी माशाचा मटण आणि फ्राय कसं करायचं ते. अगदी सोपी पद्धत मी इथे सांगितली आहे. तुम्ही एकदा शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. काही टिप्स पण दिलेत त्याही फॉलो करा. इथे तुम्ही फक्त मोरी मासाच नाही, कोणताही तुम्हाला आवडीच्या माशाचा तुम्ही रस्सा अशा प्रकारे करू शकता. इथे 1 किलो मी मोरी मासा घेतला आहे. याला मुशी सुद्धा म्हणतात. त्यात हळद, मीठ, आलं, लसूण टाकून 1 तास आपण ह्याला मॅरिनेट व्हायला बाजूला ठेवणार आहोत. आता एका कढईमध्ये थोडंसं तेल घालून 2 उभे चिरलेले कांदे व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे. त्यामध्येच मी ओलं खोबरं टाकलंय. शक्यतो माशांसाठी तुम्ही ओलं खोबऱ्याचाच वापर करा आणि थोडेसे कोथिंबिरीचे देठ घालून हे चांगलं लालसर होईपर्यंत भाजले आणि थंड झाल्यावर मिक्सरला थोडंसं पाणी घालून वाटण केलंय. आता एका भांड्यामध्ये तेल, बारीक चिरलेला कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचंय. आता यातच आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहेत, जसे की हळद, लाल मिरची पावडर, धनेपूड, जिरेपूड, थोडासा मालवणी मसाला आणि इथे मी थोडासा कांदा लसूण मसाला वापरलाय. आलं लसूण पेस्ट घालून याला तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचंय. 2-3 मिनिटांनी ह्याला व्यवस्थित तेल सुटले. आता जे आपण फिश मॅरिनेट केले होते त्यातले छोटे-छोटे तुकडे मी रश्श्यात घालणार आहे. इथे 8 ते 10 तुकडे मी रश्श्यामध्ये घातलेत आणि एकदम हलक्या हाताने आपण हे या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचे. एकदम हलक्या हाताने करायचे, नाहीतर ह्याचे तुकडे होऊ शकतात. थोडंसं मासे बुडतील एवढे मी गरम पाणी घातलंय. व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून याला 3-4 मिनिटासाठी चांगली दणदणीत वाफ काढूया. इथे तुम्ही पाहू शकता फिश अर्धे आपले शिजलेले आहेत. आता केलेलं वाटण आपण यामध्ये वरून घालणार आहोत आणि हेही आपल्याला एकदम हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आता जेवढा तुम्हाला रस्सा हवाय तेवढं तुम्ही गरम पाणीच घालायचंय. गरम पाणी का घालायचं? थंड पाणी घातलं तर याची चव एकदम बदलून जाते. त्यामुळे कधीही कोणताही रस्सा करताना शक्यतो गरम पाण्याचाच वापर करावा. आता वरून थोडंसं मीठ आणि कोकम घालून याला 3-4 मिनिटासाठी चांगली उकळी काढून घेऊया. इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असा आपला रस्सा तयार आहे. वरून कोथिंबीर घालून गरम गरम हा रस्सा तुम्ही भाकरी किंवा भातासोबत सर्व करू शकता. तुम्हाला जो कोणताही मासा आवडत असेल या पद्धतीने तुम्ही त्या माशाचा रस्सा एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा. आता आपण फिश फ्राय कसे करायचे ते पाहूया. जे आपण मॅरिनेट केलेले फिश होते त्याला आपण आता वरून थोडंसं मीठ आणि थोडेसे सुके मसाले घालूया. लाल मिरची पावडर, जिरेपूड, धनेपूड, मालवणी मसाला, आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर घालून याला व्यवस्थित मिक्स करूया. थोडंसं इथे मी आगळ घातलंय. तुम्ही आगळऐवजी लिंबूही घालू शकता. आता व्यवस्थित मिक्स करूया आणि ह्याला 5 मिनिटं बाजूला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण याचं कोटिंग तयार करूया. त्यासाठी इथे मी 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलंय आणि 2 चमचे बारीक रवा घेतलाय आणि यामध्ये चिमूटभर मीठ घातलंय. तुम्हाला जर अजून तिखट हवं असेल तर तुम्ही इथे लाल मिरची पावडरही घालू शकता. आता व्यवस्थित मिक्स करूया. एका पॅनमध्ये तेल चांगले तापलं की एक फिशला आपण या तांदळाच्या आणि रव्याच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. दोन्ही बाजूने हे व्यवस्थित लावून आपण फिश शॅलो फ्राय करून घेणार आहोत. एका बाजूने 3 ते 4 मिनिटं भाजले की आपण याला पलटी करून दुसऱ्या बाजूने 3 ते 4 मिनिटासाठी हे फिश व्यवस्थित भाजून घेऊया. इथे तुम्ही पाहू शकता सगळे फिश एका बाजूने अगदी व्यवस्थित भाजले गेले आहेत. अशा प्रकारे आपला हा फिश फ्राय पण तयार आहे. हे फिश फ्राय करताना ह्या पद्धतीने तुम्ही कोणतेही फिश करू शकता, हाच सेम मसाला वापरून. तर एकदा हा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि अशा प्रकारे फिश करी आणि फिश फ्राय एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा. थँक यू.